मंडळी, दिल्लीच्या सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारा आणि अशा बद्दलच्या काही हालचाली सुरू होतात, तेव्हा राजकीय हवा बदलते. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत चर्चा आहे की मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार. 2024 मध्ये मोदी सरकार 3.0 सत्तेत आल्यापासून एकदाही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये. पण आता 21 ऑगस्टची तारीख समोर आली आहे आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय गोटात चर्चांना अगदी उधाण आलंय. प्रश्न अनेक आहेत, जसं की विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावे लागलेले धर्मेंद्र प्रधानचा पुन्हा एकदा कमबॅक होईल का, म्हणजेच कॅबिनेटमध्ये कमबॅक ते करणार आहे का? दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बड्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणारे देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार आहे का, की महाराष्ट्रातच तळ ठोकून राहणार आहे? आणि पियुष गोयल, गजेंद्र सिंह शेखावत यांच्या खात्यांमध्ये नेमकी काय खंदेपलट होणार आहे? या सगळ्या राजकीय समीकरणांची इनसाइड स्टोरी आज आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर आधी या विस्ताराचं महत्त्व समजून घेऊया. 2014 आणि 2019च्या तुलनेत 2024चं गणित थोडं वेगळं आहे. यावेळी भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. सरकार एनडीएच्या बैलांवर चालतंय. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान अशा अनेक साथीदारांना सांभाळत मोदींना हा गाडा हाकलायचा आहे. गेल्या काही महिन्यात प्रशासकीय पातळीवर अनेक फेरबदलांची गरज जाणू लागली होती. काही मंत्र्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडला आहे. आगामी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक समतोल साधायचा आहे. संघटना आणि सरकार या दोघांमधला ताळमेळ बसवायचा आहे. त्यामुळे जर 21 ऑगस्टला हा विस्तार झाला तर हा फक्त खांदेपलट नसेल, तर आगामी 3 वर्षाच्या राजकीय रणनीतीचा थेट ब्ल्यूप्रिंट असेल. आता जरा वळूया बातमीतल्या सर्वात मोठ्या चेहऱ्याकडे आणि सर्वात गाजलेल्या नावाकडे, म्हणजेच धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान हे भाजपाच्या शीर्ष नेतृत्वापैकी अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. पेट्रोलियम मंत्रालय असो किंवा शिक्षण खातं, त्यांनी नेहमीच हाय प्रोफाईल जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पण गेल्या काही महिन्यात विद्यार्थी आंदोलनाचं वादळ आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांमुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण दिल्लीच्या राजकारणात एक म्हण आहे, भाजपामध्ये कुणाचा पत्ता कट होईल आणि कुणाचं नशीब कधी फळफळेल हे फक्त अमित शहा यांनाच ठाऊक असतं. त्याची खबर मोदीपर्यंत पण कधी कधी लागत नसते. पुनरागमनाची चर्चा का होते, तर ओडिशाचे राजकीय गणित महत्वाचं इथे. ओडिशात भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशात प्रधान यांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. प्रधान हे प्रशासक म्हणून जितके आक्रमक आहेत, तितकेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत कुशल मानले जातात. त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की जर प्रधान यांचे पुनरागमन झाले तर त्यांना पुन्हा तेच शिक्षण खातं दिलं जाईल की एखादं नवं खातं, महत्वाचं खातं सोपून त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. आता शिक्षण खातं देणं तर अशक्य आहे. आणि जर शिक्षण खात्यात नवा चेहरा आणायचा असेल तर भाजपाच्या भत्त्यात असा कोणता नेता आहे जो वाद न ओढून घेता हे खातं चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल? आता बोलूयात महाराष्ट्राच्या आणि सर्वात चर्चेतल्या विषयाकडे, म्हणजेच देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहे का? मागच्या आठवड्यात फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर चर्चांना धुराळा उडाला की फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार आहे. पण खुद्द फडणवीसांनी काय सांगितलंय, तर फडणवीसांनी स्वतःच चर्चा या सगळ्या फेटाळून लावल्या आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्रातच मी राहणार आहे. आता सध्या तरी असं वाटतंय की महाराष्ट्रातील आगामी राजकीय आव्हाने, स्थानिक निवडणुका आणि महायुतीची सत्ता टिकून ठेवण्यासाठी भाजपला फडणवीसांसारख्या रणनीतिकाराची जास्त राज्यात गरज आहे. मात्र दिल्लीतील त्यांच्या या भेटी फक्त राज्यापुरत्या मर्यादित नसून महाराष्ट्रातून केंद्रात कोणाला मंत्रिपद द्यायचंय, भाजपाच्या कोणत्या खासदाराला लॉटरी लागणार आहे किंवा मित्र पक्षांचा कोटा कसा भरून काढायचा यावर अंतिम मोहर लावण्यासाठीच या बैठका झाल्याचं बोललं जातंय. कॅबिनेट विस्तार म्हणजे फक्त नवीन चेहऱ्यांना लाल दिवा देणं किंवा जुन्या मंत्र्यांचा कामाचा हिशोब चुकता करणं एवढं सुद्धा नाहीये. मोदी सरकारच्या कारभाराची एक पद्धत राहिलेली आहे, परफॉर्म ऑर पेरिश, म्हणजेच काम दाखवा अन्यथा बाजूला व्हा. या संभाव्य विस्तारात 2 मोठ्या खात्यांवर आणि नावांवर राजकीय वर्तुळाची बारीक नजर आहे. एक म्हणजे पियुष गोयल, जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत. पियुष गोयल हे भाजपाचे मुख्य रणनीतिकार आणि आर्थिक धोरणांमधील प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.
आंतरराष्ट्रीय व्यापार करारापासून ते देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर त्यांनी काम केलंय. मात्र चर्चा अशी आहे की आगामी काळात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी किंवा सरकारमधील आणखी एखाद्या आव्हानात्मक खात्याचा भार उचलण्यासाठी त्यांच्या जबाबदारीमध्ये बदल होऊ शकतो. आता पियुष गोयल यांच्याकडे हेच खातं कायम राहणार की त्यांच्यावर एखादी नवी जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गजेंद्र सिंह शेखावत ज्यांचं नावही तुम्ही ऐकले असेल, जे पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयामध्ये कार्यरत आहेत. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या खात्याबाबतही दिल्लीत तर्कवितर्कांना विधान आलंय. अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार देशातील प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कॉरिडॉरचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी पर्यटन मंत्रालयावर थेट पंतप्रधान कार्यालयाची म्हणजेच पीएमओची देखरेख वाढली जाऊ शकते किंवा हे खातं थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत ठेवण्याचा विचार देखील सुरू आहे. त्यामुळे शेखावत यांच्याकडे एखादं नवं खातं दिलं जाईल किंवा त्यांना संघटनेमध्ये दुसरं एखादं पद देऊन ही जबाबदारी त्यांच्यापासून वेगळी होऊ शकते. आणि या व्यतिरिक्त गेल्या 2 वर्षात ज्या राज्यमंत्र्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे त्यांना कॅबिनेटचा दर्जा मिळण्याची दाट शक्यता आहे, तर काही निष्प्रभ ठरलेल्या मंत्र्यांना घरचा रास्ता दाखवला जाऊ शकतो. या विस्तारातला सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांचं समाधान. 2024च्या जनादेशानुसार सरकार पूर्ण बहुमताने निवडून आलेलं नाहीये, तर ते आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपाला आपल्या मित्र पक्षांच्या मागण्या आणि राजकीय आकांक्षा दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाहीये. बिहार आणि आंध्र प्रदेशचा वाटा यात देखील महत्त्वाचा आहे, कारण नितीश कुमार यांची जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी हे या सरकारचे 2 मजबूत खांब आहेत. या दोन्ही पक्षांकडून अतिरिक्त राज्यमंत्रीपद किंवा पायाभूत सुविधांशी संबंधित खात्यांची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील महायुतीचे समीकरण, जसं की महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून कुणाला केंद्रात संधी मिळणार यावर आता महायुतीमधील अंतर्गत समतोल ठरणार आहे. आगामी निवडणुकांची रणनीती. आता ज्या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका येणार आहेत तिथल्या जातीय, प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणांना डोळ्यासमोर ठेवून नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात हा विस्तार केवळ प्रशासकीय गरज नसून मित्र पक्षांना सोबत ठेवून सत्ता स्थिर ठेवण्याची एक मोठी राजकीय कसरत असणार आहे. तर मंडळी, 21 ऑगस्टची ही संभाव्य तारीख केवळ काही नेत्यांच्या शपथविधीपुरती मर्यादित नाहीये. हा विस्तार ठरवेल की मोदी सरकार 3.0 पुन्हा पुढील काळात कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांचं पुनरागमन झाल्यास पक्षांतर्गत त्यांच्या स्थानावर पुन्हा शिक्कामोर्तब होईल का, किंवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहून पुढील राजकीय रणनीती आखणार की केंद्राच्या चक्रव्यूहात महत्त्वाची भूमिका बजावणार, यावर महाराष्ट्राचे राजकारण आता अवलंबून असेल. आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन विरोधकांच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी मोदी शहा ही जोडी कोणती नवीन रणनीती आखते हे या विस्तारातून स्पष्ट होईलच. राजकारणात 24 तास हा खूप मोठा काळ असतो आणि आता 21 ऑगस्ट पर्यंत पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत राहतील. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळावी का, किंवा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी राज्यातच काम करणं गरजेचं आहे की केंद्रात जाणं फायद्याचं ठरेल? आणि या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याला नक्की संधी मिळायला हवी? तुमची मतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.